प्रतिष्ठान या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे. मात्र त्यांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडी या ठिकाणी त्यांच्या घरात जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण बात करण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण त्यांच्यावरती ही सगळी शोककळा पसरलेली आहे. ताई, किती दुःख आहे तुम्हाला? अजितदादा नाही आहेत. लय दुःख आहे, लय दुःख म्हणजे एवढं दुःख लय दुःख केलं दादाने. जन्म काढला नाही तर अक्षिता पडल्यापासून काम केलं दादाच्या. दुःख करून गेलं. किती वर्षापासून तुम्ही इथे काम करता? लय वर्ष केलं. लहान दादा होत. काय आठवण आहे तुमच्या दादांसोबतच्या? काही म्हणजे मला काय म्हणलं का नाही दादा, दादा खिडकीकडे तिकडे जाळीकडे याचं, सुभा तुझं मालक वारलं वय, पैसा पाणी मागितलं, पोराच्या ऑपरेशनला 50,000 दिलं दादाने काढून. गरीबाला कधी कधी नाही. गरीबाला लय जाणीव लय जाणीव केली माझी, लय जाणीव केली. दादासारखं माणूस नाही बाबा, मला नका विसरू. अजिबात नको. काय तुमचं काय आठवण आहे? काय सांगू शकाल? दादांबाबत किती वेळ आहे सांगायची? यांच्याच विचारा. तुम्ही लहानपणापासून त्यांना बघितलं, एकत्रच काम केलं. महिलेचा जो मूळ करताय तोच या ठिकाणी नाहीये. काय भावना? काय भावना व्यक्तच करायचे शब्द नाहीत उरलेले आमच्याकडे. माझ्याकडे एकच व्यक्त करण्यासाठी आठवण आहे. आम्ही इथं बंगल्यात असताना त्यांनी म्हणजे कामाच्या बाबतीत एकदम सतर्क होते ते. आणि एकदा मुंबईहून वहिनी मुंबईला होत्या, दादा इथं पुण्यामध्ये होते. आणि ते एकच वेळेस म्हणले होते, मी काम करता करता त्यांना जेवायला भेटलं नव्हतं त्यांना. तर मी म्हणले, बघ माझ्याकडे सगळं एवढं असून सुद्धा मी उपाशी, म्हणजे कामाचं एवढं त्यांना व्याप होतं. तर मला वहिनीने फोन करून सांगितलं, पांडव म्हणले त्यांना 1 ग्लास दूध दे. मी किचनमध्ये जाऊन 1 ग्लास दूध गरम करून त्यांना दिलेलं होतं. पण ते उपाशी झोपले होते. कामाच्या भावनेत त्यांना जेवायचं सुद्धा म्हणजे आठवण भांडण नव्हते राहिले. म्हणजे एवढे कामाच्या बाबतीत स्ट्रीट होते. शब्द त्यांचा शब्दच होता. शब्दाबाबतीत आम्ही 4 वर्ष एकत्र राहिलेलो दादांबरोबर. आमचा सगळा ग्रुपच आहे. खारी आणि दूध हे त्यांना फार फक्त दूध आणि सफरचंद सगळ्यात फेवरेट त्यांचा नाश्ता. सगळ्यात दूध आणि सफरचंद. सकाळच्या उठलं की आम्ही 1 ग्लास दूध देणार, त्याच्यावरती 12 वाजेपर्यंत ते हॉलमध्ये मिटिंग घेणार. प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक व्यक्तीला भेटल्याशिवाय दादा जात नव्हते. हो, आणि प्रत्येक गोष्टीला प्रत्येक माणसाला चहा पाणी दिलंच पाहिजे आणि विचारूनच हे करणार. चहा पाणी पोचलंच का ते विचारणार, स्वतः विचारत होते. एवढं स्ट्रीट होते. दादाला अजिबात घाण खपत नव्हती अजिबात. आणि एवढे सतर्क होते लोकांच्या बाबतीत. कुठलाही माणूस जरी आला तरी त्याचं 100% काम होणार म्हणजे होणारच. हो, त्यांचा शब्द गेला ना की तुझं काम झालं ते होणारच. हो, 4 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर आहे. नक्कीच. पण आता ही उणीव कशी भरून काढणार? उणीव भरून निघण्यासारखीच नाहीये, शक्यच नाही. परत दादा नाहीये या पृथ्वी तलावर, परत दादा नाहीये. दादा आठवण आहे तुमच्या? आठवण माझी एवढीच आहे. त्यांच्या काही आठवण आहे? आता मी तर त्यांच्या लग्नापासूनच आहे. मीच त्यांचं कुकिंग करायचो सगळं. माझ्याशिवाय त्यांना आवडत नव्हतं कोणाचं. जेवलं की म्हणायची संपत, 1 नंबर केलं तू माझं, ते एवढंच. मुंबई पण कुकला सांगायचे की तू शिकव त्यांना, तुझी काय आवड आहे ती त्यांना शिकव. सगळे तुम्ही पण खूप शेतीच बघतो आम्ही सोबतच आहे. शेतींची पण आवड होती. शेतीचं रोज माझा त्यांचा फोन असायचा. बहीण आवड होती. काय आईंची तब्येत कशी आहे, नंतर शेतीतलं काय आज कुठं काय केलंय काय नाही, सगळं ऊसाचं केळीचं सगळं विचारणं व्हाय. म्हणजे एकदम चांगल्या ह्यानं विचारत होते. प्रत्येक बांधावर सगळं स्वच्छ पाहिजे होतं त्यांना असं. पण जे कर्मचारी होते त्यांच्यासोबत पण त्यांच्यावर सुद्धा त्यांचं लक्ष होतं. आणि कर्मचाऱ्यांना असे कर्मचारी समजतच नव्हते अजिबात नाही. कर्मचारी हा नाही, त्यांच्या घरातला सदस्य फॅमिलीच. हो, वहिनी तर एवढ्या फ्रँकली राहायच्या आमच्या बरोबर की काय विचारू नका. वहिनीचा स्वभाव तर एकदम काय आठवण आहे? बोला. आठवण काय? हा, दादाची आठवण वय. दादा गेला आपल्याला सोडून. आता काय करायचं दादा, काय करायचं दादा? आता आम्हाला सोडून गेलं दादा. आता आठवण ह्यांचा मुलगा, ह्यांचे मालक इथं कामाला होते. ह्यांचे मालक 40 वर्ष यांनी काम केलं. त्यांच्या मुलाची ऑर्डर आमच्यापाशी दिली दादाने, बँकेची ऑर्डर काढून दिली. आता मुलगा बँकेत आहे PDCC. म्हणजे बारीक लक्ष एवढं त्या माणसाचं. तुमच्या काय आठवण आहे दादांबाबत?
दादांबद्दल सांगायचं तर लहानपणापासून त्यांना दादांची गाडी आली की आम्ही गेटवर पळत यायचो की हा बघायला भेटेल एक झलक. आता इथून पुढं कधीच या बंगल्यामध्ये बघायला भेटणार नाही ते. कॉलेजची फी सकाळ भरली दादांनी. सगळ्यांना अगदी नातेवाईकांप्रमाणे वागवायचे, माया करायचे. समाज दिलेला आम्हाला त्यांनी, पर समजतच नव्हतं त्यांनी कधी. आणि दादांचा एक गुण म्हणजे अगदी नारळाप्रमाणे बाहेरून जरी कठोर बोलत असले तरी मनातून अगदी विसरून जायचे, लगेच हाक मारायचे नाव लगे. मनात नव्हतं त्यांच्या काय. त्यांच्या आईचं पुस्तक छापलं त्याच्यामध्ये आमची नावे आहेत फॅमिलीमध्ये, हे घरची माणसं म्हणून इथपर्यंत त्यांचं ध्यान असायचं. ज्यावेळी हा सगळा प्रसंग तुमच्या कानावर आला, तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? कधी वाटलं होतं असं काही अकल्पित? वाटलं नव्हतं, स्वप्न पडल्यावानी वाटलं. कधी असं जिंदगीत वाटलं नाही की असं दादांचं होईल म्हणून. पाकरावानी दादांनी भरारी घेतली माणसातनं, बेकारी झालेली आहे. असं वाटलं सारखं होतं का दादांचा केवढा दरारा होता. दादा यायचं म्हणलं तरी आम्हाला अभिमान वाटायचा. दादा आला की सगळी माणसं दादांना भेटायला यायची. दादांचा मोठा दरारा होता. असं दादा पुन्हा होणे शक्य नाही. अख्खा महाराष्ट्र परका झाला. आमच्या बारामतीचा नेता गेला. मरेपर्यंत आमच्या आता ध्यानात जाणार नाही तर दादा मरच तो जीवात जीव आहे तोपर्यंत आमच्या ध्यानात जाणार आहे की दादा हे आमचं नाही तर म्हणून आम्हाला हाय तर असं वाटणार. दादा आमच्यात, दादा नाही तर असं कधीच वाटणार नाही. दादांच्या आठवणी आयुष्यभर येत राहणार. गोरगरिबाला लय दादांनी केलंय आणि शेवट दादांना मदतीचा हात मागितला. खताळपट्यात सगळी शेती आहे दादांची. दादा आमच्या समोर दररोज आलं ना आलं की आमच्या पूर्ण खताळपट्याला राऊंड व्हायचा दादांचा. पूर्ण शेतीला चक्कर मारल्याशिवाय दादा जात नव्हतं. आईनला भेटल्याशिवाय आलं की आईंची गाठ घ्यायचं, गोट्यात जायचं, शेतीत चक्कर मारायचं. आणि दादा आलं की एवढा दरारा, सगळी माणसं त्यांच्या माग, गाड्या किती, पोलिसाच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स सगळे असायचे. ज्या वेळेस दादांना गरज होती त्यावेळेस कोणी नव्हतं. गरज होती त्यावेळेस कोणी नाही, ॲम्ब्युलन्स नाही, कोणी नाही बघा. दादा वाचले असते. जवळ काय असतं तर वाचले असते दादा. दादा नव्हतं असं कर. दादाचं कधी आयुष्यात झालं नव्हतं असं. कधी दवाखान्यात सुद्धा असं माहिती नाही की होतं म्हणून दवाखान्यात. कधी एकटं दादा कधीच येत नव्हतं. नाही जेवणार पण नाही तर नाही कोणी गावात. आई त्यांची आई पहाटपासनं वराडती. काल 4 वाजता आईला कळल्यापासनं पहाटपासनं आई त्यांची वराडती. माझा दादा कुठे, माझा दादा आता दिसन का, माझा दादा दादा करून आईचा निस्ता हे झालाय तिथं. आम्ही रातभर जागे आईपाशी, रातभर आम्ही असं डोळ्याने रात काढली. समजूत घालून तरी आई ऐकत नाही. लय प्रेम. आता गेल्या आठवड्यात आईंनी स्वतःच्या हाताने लाडू करून दिले दादांना. सुजाता तू बांधू नको, मी बांधती माझ्या हाताने. माझ्या दादाला छोट लागत्यात. आई अगं तू खा. नाही माझ्या दादाला, माझ्या दादासाठीच मी देणार. लय वाईट आहे. आईशी वेगळंच प्रेम होतं. पोळ्याला आलं तरी वहिनी दादांचं फोटो काढत होती, तरी आई पाठीमागं बसल्या होत्या. तरी दादांनी आईला बोलवून घेतलं. आई म्हणायच्या तुमचं काढा, माझं काय आहे. तरी नाही, आधी आईला घेतलं तेव्हा दादांनी फोटो काढलं. एवढं प्रेम होतं माया लेकराचं. असं कुठंच वेगळं प्रेम होतं, जगा वेगळं. आणि ते शेवटपर्यंत गेलं नाही याचं लय दुःख आहे. लय म्हणजे लय दुःख आहे. असा जीव वेगळाच होता आईचा लेकरावर आणि लेकराचा पण आईवर. काय आईचं कोणी नाही अजून. हा कोणी नाही. चहा असा आम्ही काल बेशिंग मध्ये ओतून दिला, पण पोलिसांनी सुद्धा चहा घेतला नाही. चहा सुद्धा ओतून दिला, कोणी सुद्धा नाही. अन्नदाताच उपाशी तर बाकीची कशी खातेली व अन्नदाताच उपाशी आहे ती.
बाप होता सगळ्यांचा बाप. पोरकी झालं सगळं, महाराष्ट्र पोरकं झालं. बारामती तालुका तर सगळा पोरका झाला आमचा. अन्नदाता उपाशी राहिला तर बाकीची कशी खाते. राजासारखा दरारा होता. अति दुःख आहे या सगळ्या बंगल्याच्या आत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं, ज्यांनी आपल्या आठवणी दादांबाबतच्या सांगितल्या आहेत आणि या शब्दात व्यक्त करता येत नाही आहेत. आणि आता दादासारखा नेता महाराष्ट्राला पुन्हा कधी दिसणार नाही, मिळणार नाही, याचं सुद्धा दुःख आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं. एकंदरीत संपूर्ण बारामती आणि अजितदादा पवार यांचे कुटुंबीय शोकसागरामध्ये बुडालेत. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.